हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ बॅकनेक ब्लाऊजच्या डिझाईनचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी यूट्यूबवर शेअर केला आहे. बाहीचा व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. ही बॅकनेक डिझाईन आपण सिंपल पद्धतीनं तयार केली आहे. कोणतंही ऑप्शन नसेल आणि आपल्याला डिझाईन तयार करायची असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता आणि डिझाईन तयार करू शकता. या ब्लाऊजच्या बाहीचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. पंचकोनी आकारात मी इथे ब्लाऊजचा गळा कट करून केला आहे. सिंपल याला स्टिच केला, पलटी मारून घेतला. त्यानंतर इथे मी छोट्या पोटली बटन्स तयार करून घेते. सर्वप्रथम मी एक छोटा कापड घेतला, त्यामध्ये दुसरा कापड टाकून अशा प्रकारे त्याला गोल करून घेतला आणि त्यानंतर एका धाग्याने त्याला असं व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी धागा गुंडाळून घेतला आणि इथे पोटली बटन तयार करून घेतली. हे बघा, आता इथे माझ्या खूप साऱ्या पोटली बटन तयार झालेल्या आहे. तर आता आपण इथे गळ्याची डिझाईन सुरू करूया. तर ही उरलेली बाहीच्या डिझाईनमधून उरलेल्या पट्ट्या आहे. 2 छोट्या पट्टी बघू शकता तुम्ही. याला अस्तर लावून मी एका साईडने पलटी मारून घेते. इथे मी 2 पट्ट्या तयार केलेल्या आहे. अशा प्रेस शिलाई मारून पुन्हा मी इथे शिलाई मारून घेणार आहे. एक शिलाई पुन्हा इथे मारून घेणार आहे. याला पट्टीला मी पूर्ण पॅक केलं. 2 पट्ट्या मी अशाच प्रकारे तयार केल्या. आता गळा आपण इथे सेट करून घेऊया. पंचकोनी गळ्याला असं सेट केलं. आता खालचा जो आकार आहे गळ्याचा, त्या आकारावर मी अशा दोन्ही पट्ट्या तिरप्या पद्धतीने ठेवल्या आणि शिलाई मार्जिन थोडी समोर सोडत मी सरळ इथे गळ्याच्या आकाराची इथे मार्किंग करून घेतली. आता ही जी मार्किंग आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे टीप मारून. आता इथे जॉईंट तयार केली मी ही पट्टी. आता ही बघा व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे याला असा गळ्यासारखा आकार आलेला आहे. मधात सुद्धा मी इथे शिलाई मारून घेते, जॉईंट करून घेते. त्यानंतर इथे आपल्याला ब्लाऊजचा तयार झालेला गळा जो आहे त्या गळ्याला हे बघा, आता अशी एकदम जो खालचा कोना आहे आणि पट्टीचा तयार केलेला कोना आहे तो एकदम सरळ ठेवत मी इथे सेट करून घेतला. तुमच्याकडे पिन असते तर पिनअप करून घ्या. याला मी पिनअप न करताच येथे व्यवस्थित सेट करून घेतलं. त्यानंतर मी याला आता जॉईंट करणार आहे. गळ्याला एक प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. मी इथे प्रेस शिलाई मारून घेणार आहे आणि प्रेस शिलाई मारतच या ठिकाणी आपल्याला खालची पट्टी जी आहे त्रिकोण आकारात तयार केलेली ती आपल्याला इथे जोडत जायची आहे. मधातला जो पॉइंट आहे तो पॉइंट आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही सिंपल अशी डिझाईन तयार करू शकता. पंचकोनी आकाराला मी येथे असा उरलेला काठ असा त्रिकोणी आकारात तयार करून इथे लावून घेतला. व्यवस्थित सेट करत इथे आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचा आहे हा गळ्याला. आता वरती सुद्धा प्रेस शिलाई मारत जायची आहे. आता मी याला डोरी अटॅच करणार आहे. तर 4 इंच
4 इंच अंतर सोडून शोल्डरपासून वर 4 इंच अंतर सोडून इथे टीप मारून घ्यायची आहे आणि इथे दोरी अटॅच करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा 4 इंच अंतर सोडत मी इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा दोरी अटॅच करून घेतली. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सिंपल डिझाईन ही त्या एकदम इझी पद्धतीने तयार करून घेतील. आता ही बघा, इथे मी सर्व व्यवस्थित शिवून घेतलं. त्यानंतर पोटली बटन जे आहे ते मी 6 इथे बनवले आहे, 7 बनवले आहे. तर 3 या एका बाजूला 1 मधात आणि दुसऱ्या बाजूला 3 अशा मी इथे व्यवस्थित अचूक अंतरावर ठेवत इथे एकसारखं अंतर ठेवून मी इथे तिन्ही पोटली अशा शिवून घेतल्या आणि ही मधात एक लावली. त्यानंतर पट्टीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला 3 पोटली बटन लावून घ्यायचे आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला या व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, सी यू, बाय, टेक केअर.